नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेणार आहे मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती असणार आहे. इस्रोतर्फे ही वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. ओके. इंडियन स्पेस अँड रिसर्च ऑर्गनायझेशन तर्फे. ओके. याच्यामध्ये ही जी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो, 320 पदांसाठी भरती त्यांनी जाहीर केलेली आहे. सायंटिस्ट इंजिनियरसाठी वॅकन्सी असणार आहे, SC साठी. ओके. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपल्याला कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, त्यानंतर आपल्याला मेकॅनिकल अशा सारी इथं पोस्टिंग असणार आहे मित्रांनो. तर BE-BTech वाल्यांसाठी तर चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे अप्लाय करण्यासाठी. तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणार आहे मित्रांनो, कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे. ओके. आणि फॉर्म कसा भरायचा आहे, आणि ज्यांना कोणाला फॉर्म भरायचा असेल त्यांनी मला त्यांचे फॉर्म मी भरून देईल मित्रांनो. ते मला टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, Insta ID, Facebook आयडीला मेसेज करू शकता. ओके. आपण फॉर्म भरायचं पण चालू केलेलं आहे मित्रांनो आता. ओके. तर तुम्ही मला मेसेज वगैरे करा, तुमचा फॉर्म मी भरून देणार आहे. ओके. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, Insta ID, Facebook आयडीची लिंक दिलेली आहे, तुम्ही मला मेसेज करू शकता. ओके. तर चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. जॉईन व्हायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. ओके. ही जी वॅकन्सी असणार आहे आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट 27/5/2025 याची आलेली आहे मित्रांनो. इंडियन स्पेस अँड ऑर्गनायझेशन, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन तर्फे वॅकन्सी असणार, इस्रोतर्फे वॅकन्सी असणार मित्रांनो. अंतरिक्ष विभागासाठी तर भरती निघालेली आहे. भारतीय अंतरिक्ष अनुसंधान अनुसंघटन इस्रोतर्फे वॅकन्सी असणार आहे. ओके. तर चांगल्या प्रकारची इथे वॅकन्सी आपल्याला बघायला मिळते. इस्रोचं तुम्हाला माहिती असेल ते काय काम करत असतं. ओके. तर तुम्हाला सांगायची गरज नाही त्याच्यामध्ये. ओके. तर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला इथं ॲप्लिकेशन इन्व्हाइट केलेलं आहे त्यांनी. याच्यामध्ये आपल्याला फॉलोइंग वॅकन्सीज दिलेल्या आहे. सायंटिस्ट इंजिनियर SC साठी वॅकन्सी असणार आहे. लेव्हल 10 आपल्याला सॅलरी असणार आहे याच्यामध्ये. ओके. इस्रोतर्फे, सेंटर्सतर्फे. ग्रुप ए आपल्याला ग्रॅज्युएटेड इथं पोस्ट असणार आहे मित्रांनो. चांगली अपॉर्च्युनिटी. ग्रुप एची पोस्ट असणार आहे ग्रॅज्युएटेड. ओके. आणि त्याच्यानंतर आपल्याला ॲटोमेशन्स बॉडी अंडर जे येणार आहे त्यांना ग्रुप एची नॉन ग्रॅज्युएटेड पोस्ट पण असणार आहे. ओके. जसं सांगण्यात आलेलं आहे, नॉन ग्रॅज्युएटेड, ग्रॅज्युएटेड ग्रुप एच्या पोस्टिंग असणार आहे. आता पोस्ट कोड दिलेला आहे याच्यामध्ये, नेम ऑफ द पोस्ट, त्याच्यानंतर नंबर ऑफ वॅकन्सी दिलेली आहे, कॅटेगरी वाईज आपल्याला वॅकन्सी किती दिलेली आहे, आणि आपले एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. ओके. आता याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी सायंटिस्ट इंजिनियरसाठी, इलेक्ट्रॉनिक्ससाठी वॅकन्सी असणार आहे. 113 वॅकन्सी असणार आहे. तुम्ही इथं बघू शकता कॅटेगरी वाईजमध्ये. कॅटेगरी वाईज म्हणतो PWDला किती वॅकन्सी आणि ऑल कॅटेगरीला किती वॅकन्सी असणार आहे. सॉरी. ओके. याच्यामध्ये आपल्याला BE-BTech वाले अप्लाय होतं, इलेक्ट्रॉनिक्सवाले 65% म्हणजे 65% आपल्याला पाहिजे मित्रांनो याच्यामध्ये. ओके. BE-BTech मध्ये. तर 2 नंबरचा जो कोड असणार आपल्याला सायंटिस्ट इंजिनियर SC मेकॅनिकलसाठी 160 पदे असणार आहे. याच्यामध्ये PWD वाल्यांना पण वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला क्वालिफिकेशन BE-BTech मेकॅनिकलवाले 65% पाहिजे याच्यामध्ये, मग 65%. त्याच्यानंतर जी पोस्ट असणार आपल्याला सायंटिस्ट इंजिनियर SC कॉम्प्युटर ऑफ सायन्स 44 पोस्ट असणार आहे टोटल. BE-BTech वाले 65% वाले इथं अप्लाय करू कॉम्प्युटर सायन्समध्ये. ओके. त्याच्यानंतर आपल्याला वैज्ञानिक सायंटिस्ट इंजिनियर SC इलेक्ट्रॉनिक्ससाठी असणारी वॅकन्सी. याच्यामध्ये आपल्याला PRLसाठी इथे 2 वॅकन्सी असणार. याच्यामध्ये पण आपल्याला BE-BTech वाले इथं अप्लाय करू शकता, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्सवाले. ओके. 65% आपल्याला इथं पण पाहिजे. त्यानंतर सायंटिस्ट इंजिनियर कॉम्प्युटर ऑफ सायन्स PRLसाठी एक वॅकन्सी असणार याच्यात पण BE-BTech वाले अप्लाय करू शकता मित्रांनो. ओके. 65% वाले. त्यानंतर इथं बॅकलॉग वॅकन्सी पण दिलेली आहे. बॅकलॉग वॅकन्सी तुम्ही नाही आता सध्याच्या कंडिशनला प्लेस ऑफ PWDसाठी पण वॅकन्सी असणार आहे. HSFC बेंगलुरूसाठी PWDसाठी वॅकन्सी, NRSC हैदराबादला वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर IPRC महेंद्रगिरीसाठी वॅकन्सी PWD वाल्यांकरता. त्याच्यानंतर अजून SC हे अहमदाबादकरता वॅकन्सी असणार आहे. SDSC शार करता इथं वॅकन्सी आहे. श्रीहरिकोटासाठी, त्यानंतर URSC बेंगळुरूसाठी वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर आपल्याला VSSC तिरुवनंतपुरमसाठी इथं वॅकन्सी असणार. त्यानंतर LPSC वलियमला करता वॅकन्सी असणार आहे यांच्याकरता. ओके. त्यानंतर आपल्याला बेंगळुरूसाठी इस्तारक बेंगळूर करता, आणि त्यानंतर अहमदाबाद PRL करता वॅकन्सी असणार PWD करता. ओके. तर PWD कॅन्डिडेटला इथं माहिती वगैरे दिलेली आहे या पद्धतीची. 65% म्हणजे आपल्याला इथं 65% लागणार आहे. हे लक्षात असू द्यायचं आपल्याला इथं अप्लाय करण्यासाठी. 2000 अकॅडमिक वर्ष 2024-25 वाले इथं ऑल्सो अप्लाय करू शकता मित्रांनो. ओके. तर तुम्ही पण अप्लाय करू शकता, जे पण इथं त्यांचा रिझल्ट आलेला पाहिजे मित्रांनो. 31/8/2025 पर्यंत तुमच्याकडे रिझल्ट येत असेल, तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट येत असेल, तुम्ही अप्लाय करू शकता. BE-BTech वाल्यांसाठी तर वॅकन्सी असणार आहे. ओके. आपल्याला इथे युनिव्हर्सिटी वाईज GPA पर्सेंटेज वाल्यांसाठी डिग्री सर्टिफिकेशन आपल्याकडे पाहिजे, मार्कशीट्स आणि आपले सगळे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे मित्रांनो याच्यामध्ये. ओके.
त्यानंतर CGPA वाल्यांना पर्सेंटेजमध्ये कशा पद्धतीने करून घ्यायचं ते करून घ्यायचं आहे. काउंटिंग आपल्याला डाटा प्रोग्राम आपला असणार याच्यामध्ये, त्याची माहिती वगैरे दिलेली आहे याच्यामध्ये. आता मित्रांनो याच्यामध्ये जे असणार आपल्याला युनिव्हर्सिटीमार्फत आपल्याला डिग्री सर्टिफिकेशन मार्कशीट्स अवेलेबल झालेले पाहिजे आपल्याला आता तारखेपर्यंत, इंटरव्ह्यू वगैरे पर्यंत आपल्याला पाहिजे मित्रांनो. 8व्या महिन्यापर्यंत जो तारीख दिली त्यांनी त्या महिन्यापर्यंत. ओके 8. त्याच्यानंतर आपल्याला एज लिमिट इथं असणार मित्रांनो 28 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. आपली एज काउंट असणार आहे याच्यामध्ये 16/6/2025. ओके त्याच्यामध्ये आपल्याला 28 वर्षापर्यंत जास्तीत जास्त आपण अप्लाय करू शकतो. PWD वाल्यांसाठी तर गाईडलाईन असणार, गव्हर्नमेंट गाईडलाईननुसार त्यांना सूट असणार आहे. डिसेबिलिटी आपण 40% पाहिजे आहे याच्यामध्ये. ओके तर हाऊ टू अप्लाय करण्यासाठी कॅन्डिडेट्सला सगळ्यात आधी पाहिजे पोस्ट सब्जेक्ट आपल्याला बघून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कॅन्डिडेट्सला अप्लाय करण्यासाठी मल्टिपल पोस्ट इथं आपण सिलेक्ट कॉमन नेम आपल्याला सेम रायटिंग टेस्ट सेंटर्स कॅन्डिडेट्स आपल्याला ॲप्लिकेशन्स पेमेंट आपल्याला त्यानंतर ॲप्लिकेशन आपल्याला पोस्ट आपल्याला करायचं ऑनलाईन पद्धतीने. ओके 27/5/2025 पासून 16/6/2025 पर्यंत फॉर्म भरून घ्यायचा ऑनलाईन पद्धतीने. ओके कॅन्डिडेट्सला इस्रोच्या वेबसाईटवरनं. ॲप्लिकेशनसाठी इथं फी वगैरे जे काही असेल ते आपल्याला भरून टाकायचं आहे. आपल्याला इथं नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेशन लागणार, अनुभव लागणार आहे. ॲप्लिकेशन फीज असणार याच्यामध्ये आपल्याला इथं नॉन रिफंडेबल असणार 250 रुपये, 750 रुपये फीज असणार आहे याच्यामध्ये. पण 500 रुपये याच्यामध्ये रिफंड असणार आहे मित्रांनो. ओके लक्षात द्यायचं आहे. 250 रुपये ते घेणार आहेत. ओके SC ST PWD कॅन्डिडेटसाठी. ओके आणि बाकीचे जे कॅटेगरी त्यांना 500 रुपये असणार आहे, त्यांना कोणत्याही प्रकारचे रिफंड इथं भेटणार नाही. ओके असं सांगण्यात आलेलं आहे याच्यामध्ये. रिफंडसाठी आपल्याला बँक अकाउंट नंबर वगैरे टाकून द्यायचा, IFSC कोड्स वगैरे सगळी माहिती द्यायची, करेक्ट वगैरे माहिती भरून द्यायची, तुम्हाला ते रिफंड भेटून जातील. इंटरनेट पेमेंट करण्यासाठी तुम्हाला इथं ऑप्शन दिलेलं आहे त्यांनी इथं इंटरनेट बँकिंग, UPI ID. ओके डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड तर करू शकतो फीज पेड. ओके तर लास्ट डेट असणार आपल्याला 16/6/2025 फॉर्म भरण्याची. ओके याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो सक्सेसफुल आपल्याला पेमेंट वगैरेची रिसिप्ट वगैरे काढून घ्यायची आहे. ॲप्लिकेशन फॉर्मची रिसिप्ट वगैरे काढून घ्यायची, जेणेकरून तुमच्याकडे प्रूफ पण पाहिजे मित्रांनो आपल्याला. ओके मेक पेमेंट वगैरे झाल्यानंतर ओके करून द्यायचे पेमेंट वगैरे अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे. रिफ्रेश बटन चेक करून आपल्याला बॅकलॉग लॉग आउट चेक करून घ्यायचं, झालं असेल तर आपल्याला लॉग आउट करून टाकायचं सक्सेसफुल झाल्यावर. त्यानंतर इथं कॅन्डिडेट्सला त्यांनी दिलेलं आहे आपल्याला इथं पेमेंट फीज नॉन रिफंडेबल असणार बाकींसाठी फक्त आपल्याला 750 पैकी आपल्याला 250 रुपये SC ST PWD कॅन्डिडेटला भेटणार आहे. बाकीच्या कॅन्डिडेटला 500 रुपये फीज असणार आहे. ओके नो डॉक्युमेंट आपल्या डॉक्युमेंट जे असणार मित्रांनो फोटो सिग्नेचर आपल्याला JPG फॉर्मॅटमध्ये पाहिजे, अपलोड करून टाकायचे. जे डॉक्युमेंट आपल्याला लागणार असेल ते डॉक्युमेंट अपलोड करून टाकायचे आहे. सिलेक्शन प्रोसेस आपल्याला असणार रायटिंग टेस्ट, त्यानंतर आपल्याला कंडक्ट केली जाणार आहे अहमदाबाद, बेंगलोर, भोपाळ, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, लखनौ, मुंबई, न्यू दिल्ली आणि त्रिपुरापट्टम याच्यामध्ये आपल्याला एक्झामिनेशन सेंटर असणार आहे आपल्याला रायटिंग टेस्ट. ओके तर कॉल लेटर आपल्याला आपल्याला ईमेल ॲड्रेस सगळ्याला भेटून जाईल. आपल्याला तिथे सेंटर वगैरे चॉईस करून घ्यायचं आहे. रायटिंग टेस्टमध्ये आपल्याला जे असणार क्वेश्चन पेपर दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला 2 पार्ट असणार आहे बेसिकली, पार्ट ए आणि पार्ट बी. याच्यामध्ये 120 मिनिटाचा टाइम आपल्याला ड्युरेशन असणार आहे. आता पार्ट एमध्ये काय असणार आहे आपल्याला याच्यामध्ये आपल्याला पार्ट एमध्ये आपल्याला 80 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे. हर एक क्वेश्चनला 1 मार्क असणार आहे, 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. आणि पार्ट 2 मध्ये असणार आहे आपल्याला तुम्हाला एरिया आणि डिसिप्लिनमध्ये आपल्याला असणार याच्यामध्ये स्पेशलिस्ट पार्ट. ओके आणि या पार्ट 2 मध्ये आपल्याला ॲप्टिट्यूड आणि ॲबिलिटी टेस्टचे क्वेश्चन असणार आहे. 15 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे 20 मार्कांसाठी मित्रांनो. ओके याच्यामध्ये आपल्याला नो निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. आणि आपल्याला इंटरव्ह्यू पण असणार आहे. इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला मित्रांनो इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला 10 कॅन्डिडेट्स इथं घेतले जाणार आहे मित्रांनो बेसिकली. ओके एका टायमाला मिनिमम आपल्याला 10 कॅन्डिडेट्स ॲव्हरेज असणार आहे. तर 1:5चा रेशो मित्रांनो. 1:5 म्हणजे तुम्ही बोलायला गेले तर 5 जणांपैकी 1 जण इथं सिलेक्ट होतो मित्रांनो. ओके 4 जण इथं बाद होतो असतो, असा 1:5चा रेशोचा अर्थ होतो. ओके दिलेलं आहे त्यांनी माहिती वगैरे. आपल्याला आता जे आपल्याला एक्झामिनेशन होणार त्याचा पॅटर्न ते आपल्याला क्वेश्चन वगैरे बघू शकता तुम्ही. टेक्निकल अकॅडमिक नॉलेज 40 क्वेश्चन असणार आहे, 40 मार्क असणार आहे. आपल्याला ॲडिशनल मार्क्स वगैरे भेटणार आहे टेक्निकल अकॅडमिक नॉलेजचे. जनरल अवेअरनेसचे आपल्याला एरिया डिसिप्लिनचे 20 मार्क असणार आहे. पर्सनल स्किलचे 20 मार्क्स आपल्याला, बोथचे आपल्याला 10 मार्क आणि शैक्षणिक उपलब्धाचे मग आपल्याला इथं 10 मार्क असणार मित्रांनो. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. 100 मार्क हे असणार आहे. क्वालिफाईंग क्रायटेरिया जे असणार आहे UR साठी जे असणार आहे 50% आपल्याला AB मध्ये पाठवायचीच आहे.
ओके 50% आणि आपल्याला पूर्ण आपल्याला इथं 750 इंटरव्ह्यूमध्ये पण 50 असणार, असं रायटिंग टेस्टमध्ये 50% आणि इंटरव्ह्यूमध्ये पण 50%. ओके, ॲव्हरेज आपल्याला 60% असणार आहे याच्यामध्ये. आणि रिझर्व कॅटेगरीसाठी आणि PWDसाठी 40% आपल्याला रायटिंग टेस्टमध्ये आणि 40% आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये 50% आपल्याला असणार मित्रांनो याच्यामध्ये. ओके, आपल्याला रायटिंग टेस्ट आणि पॅनल जनरेशनसाठी तो दिलेला आहे त्यांनी. आपल्याला जनरेशन फायनल आपल्याला 50% असणार आहे याच्यामध्ये. रायटिंग वेटलेस असणार आहे आपल्याला 50% आपल्याला रायटिंग टेस्टचं आणि इंटरव्ह्यूचं. ओके, 50% त्याच्यामध्ये आपल्याला इथं मार्क आपल्याला सेकंड रायटिंग मार्क्स आपल्याला स्कोर भेटणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला रायटिंग टेस्ट आणि आपल्याला याचे सर्व मार्क आपल्याला भेटणार आहे मित्रांनो. ओके, पगाराबद्दल जर बोलायला गेलो मित्रांनो सॅलरी ST नसणार जसं की तुम्हाला मी सांगितलं. याच्यामध्ये आपल्याला जाणार 56,100 आपल्याला स्टार्टिंग सॅलरी असणार आहे. ड्रेस अलाउन्स वगैरे असणार आहे, हाऊस रेंट असणार आहे, HRA DRA सगळी आपल्याला फॅसिलिटी असणार, न्यू पेन्शन स्कीम असणार आहे. तर आपल्याला 1,77,000 पर्यंत पेमेंट जाऊ शकतो. ओके, अशा पद्धतीची माहिती वगैरे दिलेली आहे याच्यामध्ये. ओके, याची वेबसाईट वगैरे दिलेली आहे. वेबसाईटवरून आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. ओके, आणि फॉर्म एकदा वाचून घ्यायचा आहे आपल्याला. आपल्याला जेव्हा आपल्या कॅन्डिडेटला इथं इंटरव्ह्यूसाठी आपण सिलेक्ट होईल तर आपल्याला सेकंड क्लासचं एसीचं सेकंड क्लासचं आपल्याला AC मधलं आपल्याला याचं हे भेटतं मित्रांनो, किराया मिळतं म्हटलं भाडं भेटतं आपल्याला. ओके, ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि ॲड्रेस वगैरे टाकायचा आहे. ओके, ॲड्रेसमध्ये आपल्याला इथं भेटतं मित्रांनो, भाडं वगैरे मिळून जातं मित्रांनो, आपल्या येण्या जाण्याचा खर्च आपल्याला निघून जातो. ओके, अशा पद्धतीची माहिती इथं दिलेली मित्रांनो त्यांनी. ओके, इस्रोद्वारे सगळी माहिती दिलेली आहे. गव्हर्नमेंट वर्कफोर्स बद्दल इथं माहिती दिलेली आहे अशा पद्धतीची. ओके, छोट्या मोठ्या माहिती वगैरे दिलेल्या आहे. आता इम्पॉर्टंट डेट बद्दल बोलायला गेले आता इथं फॉर्म आपले चालू झालेले आहे 27/5/2025 पासून. लास्ट डेट असणार आहे 16/6/2025 पर्यंत. ज्यांनी कोणी फॉर्म भरलेला आहे त्यांना पेमेंट फीस भरण्यासाठी लास्ट डेट देणार आहे ते फक्त 18/6/2025 पर्यंत. ओके, संपूर्ण माहिती दिलेली आहे. ज्यांना कोणाला फॉर्म भरायचा असेल त्यांनी मला इथे संपर्क करू शकता. मी त्यांचा फॉर्म भरून देईल मित्रांनो. आपण फॉर्म भरण्याची पण इथं चालू केलेली आहे. आपण फॉर्म वगैरे पण भरायला सुरुवात केलेली आहे. तर फॉर्म वगैरे ज्यांना भरायचा असेल टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta ID, Facebook ID तुम्ही मेसेज करू शकता. त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अप्लाय करण्याची लिंक पण तिथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके, आणि माझ्याशी काही बोलायचं असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsAppला मेसेज पण करू शकता मित्रांनो. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे व्हिडिओला. आणि चॅनलला पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो आपल्या चॅनलवर. असे जॉब रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू.